बाहेरची दारं बंद आहेत म्हटलं. का? जनावर मोकळे आहे? मग दारं का बंद आहे? आज माणसंच मोकाट सुटली आहेत. माणसं? नाहीतर का, आज दूध देखील घ्यायची आठवण राहिली नाही. खरंच की, मी आपल्याच विचारात होतो. पुरुष विचारात असले म्हणजे आपल्या बायकांना देखील विसरतात, पण बायका मात्र विचारात देखील आपल्या पुरुषांना विसरत नाही. झालं ना आता? बर, काय म्हणालीस? मी काय नाही. काय नाही? मला आपलं वाटलं तसं. आजचं दूध मात्र फार चांगलं होतं. चांगलं होतं? कशासारखं? दुधासारखं. पण तू दिसतो या 4 दिवसाचा आंबट ध्यान ताक प्याल्यावनी. पेंड्या, तुमचं नाव? माईच. माईच? हा, रोजच्यावानी आज तुम्ही त्यांच्याशी धड बोलत बी नाही सा, म्हणून त्या रागवली ती तुम्हावर. रागावलीस माझ्यावर? खरंच तू रागावलेली दिसतेस. का? पण आज आपण गेला नाही तर? का? आज आणखी काय वृत्ताभिषेक आहे वाटतं? बायकांना मुलांचा फार अभ्यास बुवा. जेव्हा तेव्हा आपली थट्टा. मी आज सोडणारच नाही आपल्याला म्हणत. बा, फार शहाणी आहे. नाही त्या कामात बायकोचं ऐकायला मी काही बाहेरबुद्ध नाही. मला बोलवलंय कंस महाराजांनी, मला गेलंच पाहिजे. नेहमी नेहमी कंसाकडे जायला पाहिजे, मग घर तरी कशाला केलं? पेंद्या, गाडी तयार झाली? पेंद्या, बांध ते बैल परत. हे आज कुठं जाणार नाहीत. खबरदार पेंद्या.
मी जाणार आहे. पेंड्या का नाहीत की नाही? मी सांगते ना की बैल परत नेऊन बांध म्हणून. तुम्ही म्हणताय बैल सोड, मामा कावते ती गाडी सोड. आता ऐकू तरी कुणाचं? माझा आहे, जा बैल घेऊन परत. पेंड्या, मी काय सांगतोय, जा अगोदर बाहेर जाऊन गाडी जोड. जा जा पेंड्या, तुम्ही जा आणि मी जाते कुठेतरी मूर्खावा. आम्हाला म्हणजे केरायची सुद्धा किंमत नाही. आणखी आणखी कर तोंड वाकड. बायको म्हणे मी काय तिथं गुरं राखायला जातोय का भाकरी भाजायला? चांगल्या महत्वाच्या कामाला निघालो आहे तर गोड शब्दांनी निरोप द्यायचा राहिला बाजूला, उलट रडून शकून करते. कशाला नवऱ्याचं काम चांगलं पत्ते होईल, कशाला आता ते रडावरतंय? तर बोका आता 8 दिवस हे तो सह होईल तर शिकाय. माई, अगं माई, का? कुठं काय? काय नाही. माई का रडते? तुम्ही रागावलाय माझ्या माईवर? हो हो, रागावलं मी तुझ्या माईवर. एकदा नाही 1000दा रागावे. मोठा आलाय काही वार घेऊन म्हणे माझी माई, नाही त्यावेळी दुसऱ्याच्या घरात शिरू उगीच तुमडेपणा करीत बसतो. पहा पहा आता कसं तोंड उमलत आहे. मामा फुलं उमलायची आणि काट पोचायचं. पेंड्या किती बरोबर बोलला सर यावेळी. म्हणजे मी काटा, माझ्यातून काटायचं हो. असली बरोबर आपल्या घरात करीत जा. माझ्या पुढे तुझी जीवाशी बनवून देणार नाही. मामा गाडी तयार आहे, पण बैल विचारत्या कवच महाराजाकडे आत्ताच जायचं, कवाईच गव्हात खाऊन त्यान येऊ. आत्ता आत्ताच जायचं. माई आज हे इतकी का रागावले? का रागावले? जाऊ दे रे कृष्णा, तुला पाहिलं म्हणजे मी माझी सारी दुःख विसरून जाते. खरंच तू दूध घेणार ना? म्हणजे मला दुपाशी मारायचा बेत आहे वाटतं. माई, तुझ्या हातचं दूध घेतल्याशिवाय माझं पोट भरतच नाही. पेंड्या, मी नाही प्यालो तर कोण प्यायलं? कृष्ण. काय खोट रे पेंड्या, मी माई जवळून हल्लोय तरी का? अरे तू कशाला हलाय होवास? यो किसन हलतोय ना, हाकडनं तकडं तकडनं हाकडं. पेंड्या तू कृष्ण? हा, हो मला रोज सांगतोय की कृष्ण तो पेंड्या, पेंड्या तो कृष्ण. मग जात होतो हात ना, किसनासाठी ठेवलेलं दिसलं दूध, आला अंगात किसन आणि त्याला दूध आलं. असं काही खाण्यापिण्याचं असलं म्हणजे कृष्ण येतो वाटतं तुझ्या अंगात. हा, तसा खाण्यात बी फरक आहे. हा म्हणजे जेव्हा काय दही दूध खायचं असतं तो होत वाटतं किसन, आणि जेव्हा काय मार खायचा असतो तो होत वाटतं पेंड्या. म्हणजे कृष्णाला मार बसावा ना? चांगला मित्र आहेस तू त्याचा. खरंच माई, खरा मित्र आहे माझा तो. माई, जेव्हा कुणी मला मारायला येतं त्यावेळी माझ्यासाठी माझा पेंड्याच पुढे होतो. पेंड्या, हे घे. आणि मला रे? तुम्ही काय माझ्या वनी लहान आहे होय माई लुनी खाया? खरं कृष्णा, मी लहान असते तर किती बरं झालं असतं. मी तुझ्या बरोबर आले असते, खेळले असते, नाचले असते, मला कुणी कुणी विचारलं नसतं. सबन दिवस तुझी बासरी ऐकत राहिले असते. कृष्णा,
वाजवणार एकदा बासरी? हा, गोड गोड बोलून शान माझ्या किसनाला बुरं घालता सवय माई. किसना ठेव ती बासरी माई. हा? हा. तुझ्यावाने कान्या मैत्र असावा. शिशुपण बरवे हृदया वाटे, शिशुपण बरवे हृदया वाटे, सुमनची सुमधुर सकल निराशा विलयाने ते, सुमनची सुमधुर सकल निराशा विलयाने ते, जगात जयास तुलान कोठे, जगात जयास तुलान कोठे, शिशुपण बरवे हृदया वाटे, शिशुपण बरवे हृदया वाटे, तुझ सम श्री हरी मित्राचा वा, तुझ सम श्री हरी मित्राचा वा, तुझ सम श्री हरी मित्राचा वा, गोड गोड वाजिव पावा, गोड गोड वाजिव पावा, वाजिव पावा, वाजिव पावा. ऐकुनी मानस हासते, ऐकुनी मानस हासते, नाचते नाचते. अरे सरली सरली किसनाची मुरली. चला आता चला चला. महाराजांची आज्ञा लोकांना सांगितली पण ते दही दूध द्यायला मुळीच तयार नाही. ते काही नाही, ही कंस महाराजांची आज्ञा आहे, ती अंमलात आलीच पाहिजे. खुशीनं देत नसतील तर जबरदस्तीनं दही दूध लुटून आणा. जा, खेचून आणा सगळ्यांना. महाराजांच्या या अफाट सेना सागरापुढं पृथ्वीवरचा कोणता शत्रू टिकाव धरेल? नाही नाही महाराज, स्वर्गातील देवातील सुद्धा. कळीकाळ सुद्धा. मूर्ख आहात. महाराजांच्या या पराक्रमी सेना सागरापुढं तिन्ही लोकांचं एकवटलेलं बळ देखील कसपटासारखं आहे. यांच्यापासून बोलायला शिका. महाराजांचा जय जयकार असो. महाराज, या सैनिकापासून फार त्रास होतो अशा नागरिकांच्या रोज तक्रारी येत आहेत. काय?
माझ्या सैन्यापासून नागरिकांना त्रास होतो? अक्कल शून्य. सांगा त्या नागरिकांना, माझं सैन्य आहे म्हणून तुम्ही जिवंत आहात. तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर माझ्या सैनिकांना जिवंत ठेवणं तुमचं कर्तव्य आहे. म्हणे त्रास होतोय. अरे केशी, तुझ्या सैनिकापासून म्हणे लोकांना त्रास होतोय. हो व्हायचाच. आमच्या जीवावर त्यांना सुखानं लोळायला मिळतंय ना. मंत्री, जा सांगा त्या नागरिकांना, केशीच्या सैनिकाविरुद्ध कुणाचीही तक्रार येता कामा नये. केशी म्हणजे माझी शक्ती आहे, माझे प्राण आहेत. केशी म्हणजे कंस आहे. त्याच्या विरुद्ध ब्र काढणाऱ्यांची डोकी उडवली जातील. केशी, तू आणि तुझं हे सैन्य आहे म्हणून मला काळाची सुद्धा पर्वा नाही. पण महाराज, आम्हाला आता आपल्यापासून थोडं दूर जाणं भाग आहे. मथुरेचा मुक्काम फार झाला, तेव्हा पुढचा मुक्काम कुठं करावा याची आज्ञा व्हावी. अरे कुठं काय विचारतो? कंसाचं राज्य चारी दिशांना पसरलं आहे. कुठेही जा. महाराज, गोकुळचार्य महाराजांच्या दर्शनासाठी आले आहेत. जा त्यांना आत पाठवून दे. महाराज, बरेच दिवस मी आपल्याला विचारेन म्हणतोय. आपल्याला त्या गोकुळातल्या पोराची एवढी भीती का वाटते? मला त्या पोराची भीती? अरे, कंस अशा गवळ्याच्या पोराला भ्याला असता तर जगावर त्याचा एवढा दरारा बसलाच नसता. कोणी एका मूर्खाने मला सांगितलंय, म्हणे माझा मृत्यू त्याच्या हातून होणार आहे. तर मग त्याला एकदा इथं आणून नाहीसाच करून का टाकीत नाही? म्हणजे पुन्हा त्याचा विचारच करायला नको. अरे केशी, तू नुसताच अर्धाण शिपाई आहे. अरे, एवढ्याशा चिमुरड्या पोराला घेऊन मी त्याला मारलं तर जग हसेल मला. मग वरचेवर त्याची चौकशी तरी कशाला करता? छेरे, त्या पोराची चौकशी करायला मी अनयाला बोलावलं नाही. माझं दुसरंच काम आहे त्याच्याशी. काय हो अने, तुमच्या गोकुळात जनावर किती आहेत? असतील एक 4-5 हजार. होय का? बरं, इतकीही जनावर चरायला कुठे जातात? यमुनेच्या तीरावर. यमुनेच्या तीरावर. पण काय हो, यमुनेच्या तीरावर तो नंदाचा पोरगा उगीच दांगडदिंगा घालीत असतो म्हणे. सगळे लोक त्याला नावाजतात, असं त्या पोरात आहे तरी काय? महाराज, तो आहे गावच्या पाटलाचा मुलगा. आहे थोडा हुशार, बडबडतो काय ते. थोडीशी पास्त्री वाजवतो. लोक त्याचे लाड करतात आणि नाचतात त्याला डोक्यावर घेऊन. बरं, तो काय मोठासा पराक्रमी आहे? तो आणि पराक्रमी. बाकी वाटेल त्यावेळी वाटेल त्याच्या घरात शिरून दही दूध चोरण्याचा करतो तो पराक्रम. पण तुम्ही लोक सुद्धा त्याचे लाड कसे चालू देता? महाराज, स्पष्ट बोलतो, क्षमा असावी. तो आहे आपल्या अधिकाऱ्याचा मुलगा. आम्हाला तसं एकदम त्याच्या विरुद्ध जाता येत नाही. माझा अधिकारी असला म्हणून काय झालं? त्यानं लोकांना असा त्रास का द्यावा? मला हे मुळीच खपणार नाही. हे पहा, आजपासून तुम्ही त्या पोरावर लक्ष ठेवा. बरं. आणि वरचेवर आम्हाला तिथली हकीकत कळवीत जा. महाराज, अखेरीस मी म्हटलं तसंच झालं. आपल्या या असल्या विचारपुशीमुळं त्या पोराला जास्तीच महत्व येऊ लागलाय. अरे हो, विसरलोच की. कोण आहे तिकडे? आणि यांना जरा बोला. अरे केशी, तू असंच का करीत नाहीस? गोकुळातच आपल्या सैन्याचा मुक्काम का करीत नाहीस? हे पहा अनय, आमच्या केशीच्या सैन्याचा गोकुळात मुक्काम होणार आहे. यांची तिथली सगळी व्यवस्था तुम्हालाच करावी लागेल.
तुम्हीच आता आमच्या विश्वासातले. नंदालाही आमचा हा निरोप कळवा. आणि हे पहा, आमच्या सैन्याला लागणाऱ्या दुधासाठी गोकुळातल्या 500 गायी केशीच्या तळावर आणून बांधण्याची व्यवस्था करा. एवढ्यासाठीच आज मी तुम्हाला बोलावलं होतं. तुम्ही कितीही बतावणी केली तरी कृष्णाबद्दलची तुमच्या मनातली भीती काही दडून राहत नाही. पण आता मात्र मुळीच काळजी करू नका. माझा आता गोकुळातच मुक्काम होतो आहे. तेव्हा संधी साधून मी स्वतः कृष्णाला नाहीसा करून टाकतो. केशी, मघाशी मी तुला नुसतं अर्धान सैनिक म्हटलं, पण आहेस, मुत्सद्दी सुद्धा आहेस. चेंडू आपल्याला चुकून लागला. हा, रागावू नये. डोळे फुटले होते वाटतं तुझे. मुद्दाम चेंडू मारून पुन्हा हे ढो गुडघ्यावडा सुद्धा नाही. आणि लागलाच मोठ्या माणसाची चेष्टा करायला. असेल का आता? तोंड आवरून छान बोला. कृष्णाला शिवी दिल्याने आम्हाला नाही खपायची. अगोदरच सांगून ठेवतो या. हट! कृष्णा याद राख, पुन्हा असला फाजीलपणा केलास तर तोंड फोडून टाकेल तुझा. कुठं होता? त्या आताकडे होतो. या वानपोटाच्या घोच्यात दिवसभर नाचत असतोस नाही काय? खबरदार पळायचं दिसला तर कुठे तुझ्या जनावर? तुझं नाव काय ते? या पोटाच्या जनावरात तू आपली जनावर का घातली? का त्याला बाजू अगोदर? चल घराकडे घेऊ. चल म्हणतोय ना. चला चला घराकडे. मामा आले ती. वा बाई, तुमचा भल्याचं डोसकं फिरलं या. लई मुर्दात चिवडा यायचं की काय? चला म्हणतोय ना बाहेर. चला चला. अरे हलतात नाही जनावर. ती काय माझ्यावर माणसं आहे तेव्हा गुमान ऐकाया. रोज ते किसनाची मुरली ऐकायला जाटवली ती. तिचं सूर ऐकल्यावर कुठल्या घराकडे येते ती? मुरलीचे सूर ऐकायला सटावलेत काय? हा बघितलास काय मुरला? अगोदर जाणच करतो त्यांच्या पाठीतनं सूर. हा मामा मामा, मारू नका सर तिसरी. मारू नका सर. निघत्याल आता, निघत्याल. अगं निघा ग माझ्या बायानो. मामा, आता घराकडे बिगी बिगी जा हो. हा, आता कृष्णाची मुरली वाजायचा वकूच झाला या. ही का एकदा सुरू झाली मग मातुरी जनावर आपली नाही त्या. आता त्या मुरलीचं नाव काढतोय. म्हणते तो ये चलो. पण मामा आता एकदाच तोंड उघडते. अहो उगीच नाही सांगत मी त्या मुरलीचं एवढं. तिच्या मुरली निश्चित जनावर तेडी होत नाही.
माणसं वेळी होते ती गाड्या वाजतात ते. आता गप्प बसत ते. जनावर कुठे गेली? म्या मागं काय म्हटलं गेली माकडं. चल. अरे किसना जमली सारी जनावर. पेंड्या तू इथं का उभा? मी कुठं तुम्हीच आता उभा आहे की. बरं बरं निघतायच की नाही जनावर? ना बंद कर तुझे ते मुरले. का माझी जनावर इथून हलत नाही. पण मी काही त्यांना इथं हलू नका म्हणून सांगितलं नाही. पण तुझ्या मुरलीमुळे ती थांबतात, त्याला काय करायचं? काय करायचं? तुमच्या हातात तुमचा तो मुरला आहे ना, चालवा तो त्या बिचारा मुक्या जनावरावर. ज्यांच्या जीवावर तुम्ही जगता आहात टाका त्यांचा जीव घेऊन. फार पुण्य लागेल आपल्याला. बडबड बंद कर आणि पुन्हा मुरली वाजवू नको. वा, कंसाकडे जाऊन आल्याबरोबर तुम्ही सुद्धा कंसाची अरेरावी गाजू लागला. हा, तुमचं मी मुळीच ऐकणार नाही. कृष्णा बंद कर तुझं ते नळकांड. आतापर्यंत जो उद्दामपणा केला तो पुष्कळ झाला. गोमातेच्या अंगावर हात टाकायला काहीच वाटत नाही तुम्हाला? जनावर माझे आहे. माझ्या जनावरांचं मी वाटेल ते करी. वाटेल ते करी. काय समजलात तुम्ही त्यांना? ते का रस्त्यावरती निर्जीव थोंडे आहेत? तुमच्या आमच्यासारखे हाडामासाचे जीव आहेत ते. किती परोपकारी. आपल्या रक्ताचं अमृत करू तुम्हाला पोचतात, शक्ती देतात आणि त्या शक्तीचा उपयोग तुम्ही त्यांना मारण्यासाठी करता. पहा पहा यांच्या या निष्पाप गोड तोंडाकडं. काय प्रेम भरला आहे यांच्या दृष्टीत. किती गरीब, किती मायाळू. यांच्यावर तुम्हाला हात टाकवतो तरी कसा? अगदी निर्दयी उलट्या काळजाचे आहात तुम्ही. हो हो मी उलट्या घातात आहे. मी त्याचा जीव सुद्धा घेणार. जायच्या अंगाला हात तर लावा. त्या प्रत्येकाच्या हाताचा मुलगा तुमच्या पाठीत बसेल. पेंड्या 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 जनावर घेऊन घराकडे ये.
सरोजदास, जा नंद महाराजांच्या घरी जा आणि त्यांना म्हणावं कंस महाराजाकडून मी काही महत्वाचा निरोप घेऊन आलो आहे. आणि हे पहा, पंतांनाही बोलावून ठेवायला सांग. गुणशीला तुला गुणशीला तुला जननी जगताची जननी जगताची गुणशीला गुणशीला तुला जननी जगताची जननी जगताची तूच प्राण तू जीवन तूच प्राण तू जीवन प्राण तूच सौख्याचे प्राण तूच सौख्याचे भक्ती घडे स्मरता तुल भक्ती घडे स्मरता तुल शतकोटी देवांची शतकोटी देवांची गुणशीला तुला गुणशीला तुला जननी जगताची जननी जगताची कान थोर नृप पामर कान थोर कान थोर नृप पामर पाखर तव कलावर पाखर तव कलावर पाखर तव कलावर अर्पिषि पय अमृतमय अर्पिषि पय अमृतमय तू देवी समतेची तू देवी समतेची गुणशीला तुला आहा गुणशीला तुला गुणशीला तुला जननी जगताची जननी जगताची. कृष्णा, रात्र बरीच झाली. चल आता. आई, मी काय आता लहान आहे होय? का? मला थोपटीत बसलीस म्हणून विचारतो. आता मला न थोपटता सुद्धा झोप येईल. येईल ना, पण तुला थोपटून निजवल्याशिवाय मला झोप येत नाही. आता उगीच विचारात वेळ का घालवता? काही असलं तरी कंस महाराज आपले राजे आहे आणि नुसत्या 500 गायी देऊ कंसासारख्या राजाची मर्जी संपादन करता येते आहे, तर असली सोन्याची संधी का दवडावी? सोन्याची संधी? अहो काय बोलता आहे? गाय म्हणजे आम्हा गवळ्यांचा प्राण आणि तोच तुम्ही द्यायचा म्हणता. अहो पण तो जर दिला नाही तर पुढे आपल्यावर कोणतं संकट ओढवेल याचा नको का विचार करायला? होय, खरं आहे. मोठा पेचच आहे हा. एका बाजूला आपल्या गायी आणि एका बाजूला राजाची आज्ञा, त्यातूनही कंसासारख्या राजाची आज्ञा. द्याव्याच लागणार गायी आपल्याला, दुसरं काय करणार? बाबा, मी सांगू काय करायचं ते? हा हेच सांगणार. राजाची आज्ञा मोडा, देऊ नका गाई. अगदीच चुकलात तुम्ही. आपले कंस महाराज 500 गाई मागतायत ना, मग त्याच्यासाठी इतकी वाटाघाट कशाला? खुशाल देऊन टाकाव्यात त्या. मग महाराजांना जाऊन मी सांगतो तसं. हो हो, त्यांना चांगला साष्टांग नमस्कार घालून अगदी नम्रतापूर्वक सांगा आणि बरोबर 500 नारळही नेऊन त्यांच्या पार पुढा. प्रसन्न होतील महाराज आपल्याला आणि देतील राजसभेत एखादी मोठी मानाची जागा. तरी वाटलंच मला. सरळ बोलणारा नव्हेस तू. मग पंचांनी काय ठरवलं? मीही तेच विचारतो. काय ठरवलं पंतांनी?
काय ठरवणार? द्यायला हव्यात गाई. द्यायला हव्यात? आणि तुम्ही त्या देणार? आज तो 500 गाई मागतो आहे, उद्या 1000 मागेल. हो, त्याही द्याव्या लागतील. परवा सगळ्या मागेल. हो हो, सगळ्या द्याव्या लागतील. त्याच्या राज्यातली प्रत्येक वस्तू त्याची आहे. मग उद्या तुम्हालाही जावं लागेल, तुमच्या बायका मुलांनाही जावं लागेल. फार समाधान वाटेल नाही तुम्हाला? कंस महाराज काही तुझ्यासारखे अक्कल शून्य नाहीत काय पाहिजे ते मागायला? ते मनुष्यच आहे. आणि आम्ही कोण आहोत? आम्ही ही माणसंच आहोत हे ते विसरलेले दिसतात. एक एक गाय म्हणजे आमच्या काळजाचा एक एक तुकडा आहे. तुमचे कंस महाराज मनुष्य असते तर त्यांनी दुसऱ्याच्या काळजाचे असे लचके तोडलेच नसते. आणि शर्मेची गोष्ट ती की तुमच्यासारखा हाडाचा गवळी या गोष्टी खाली मान घालून मुखातना ऐकतो आणि त्या थोर तोंडाने इकडं सांगायला येतो. अरे कृष्णा, त्यात त्यांचा काय दोष? त्याने फक्त राजदूताचं काम केलं. राजदूताचं कसलं यमदूताचं केलं म्हणा. आमच्या गाई आमचे प्राण मागताना यांना काहीच वाटलं नाही. याने तिथल्या तिथं कंसाला का उलटा घातला नाही? याने का नाही सांगितलं गाई मिळणार नाहीत म्हणून? राजा झाला म्हणून यांनी असल्या गोष्टीत त्याला काढावं? तो काय तुझ्यासारख्या शेंबड्या पोरांच्या गोष्टीतला राजा आहे? मला माहित आहे तो तुम्हा मर्द पुरुषांचा राजा आहे. पण तुमच्यासारखे मर्द आपला मर्दपणा सोडून त्याच्या पुढे नाक घासतात. म्हणूनच आमच्यासारख्या पोरांना आमच्या गोधनाचं रक्षण करायला पुढे यावं लागतं. नंद महाराज, आपल्या मुलाला तोंड बंद करायला सांगा. त्याला नंद महाराज कशाला पाहिजेत? तुम्हीच माझ्या प्रश्नाला उत्तर देऊन करा माझं तोंड बंद. सांगा, गाई द्याव्यात असं तुम्ही कोणत्या तोंडानं म्हणता? या 500 गाईवर गोकुळातले 5000 गवळी दत्त आहेत. तुमच्या या साध्या मागणीनं 5000 गवळ्यांचे जीव तळमळणार याचा काही विचार? मला तुझ्यासारख्या पोरट्याशी मुळीच बोलायचं नाही. अण्णाय, तो पोर असला तरी त्याचा एक एक शब्द कसा अगदी अंतःकरणाला जाऊन भिडतोय. किती खरं आहे त्याचं म्हणणं. पण कंस महाराजांना काय उत्तर द्यायचं? अहो, तुम्ही ज्याला पोर म्हणतायसा त्याला अगोदर उत्तर द्या, मग कंस महाराजांनी काय उत्तर द्यायचं ते ठरवू. हा कृष्णा, तुझं हे बोलणं आम्हाला पटतं, पण ते प्रत्यक्ष व्यवहारात कसं आणायचं हीच मोठी अडचण आहे. ही अडचण या पोरट्याच्या फणसात होण्याचं कौतुक करण्यानं सुटायची नाही. आणि आज 500 गाय देऊन ही सुटायची नाही. आजच्या पुरती सुट्ट्यासाठी वाटेल, पण उद्या त्याही पेक्षा तो मोठी अडचण उभी करील. हळूहळू आपलं सर्वस्व त्याला द्यावं लागेल. तेव्हा त्यांनी आपल्याला त्याच्याशी झुंजलं पाहिजे. तेव्हा सर्वस्व कमावून झुंजत बसण्यापेक्षा आजच आपण त्याला एकजुटीनं का तोंड देऊ नये? तेव्हा तरी ही वेळ येणारच. पण लक्षात ठेवा, कंस महाराज हे राजा आहे. आपल्या आजच्या मुली म्हणून ते गोकुळची राख रांगोळी करते. याला काही तो आहे त्याला तो. कंसाला गाई दही दुधासाठीच पाहिजेत ना? सांगा त्यांना जाऊन, तुम्हाला दही दूध वाटेल तितकं मिळेल, पण आमच्या गाई त्या मात्र मी तुम्हाला मुळीच देणार नाही. असला न कंस महाराजाकडे मी मुळीच जाणार नाही. मग कसायसारख्या गाई घेऊन त्याच्याकडे जाणार? मला त्याच्या मुळीच थांबायचं नाही. सांगा कंस महाराजांना काय सांगायचं? तुला सुद्धा तो परमेश्वराचा अवतार वाटतो? मलाच काय, गोकुळातल्या सगळ्याच लोकांना तो तसा वाटतो. परमेश्वराचे सगळे गुण त्याच्या अंगात आहेत असं आपल्याला नाही वाटत. त्याचं रूप, त्याचं तेज. बस पुरे त्याचं वर्णन. 4 चौघात एकच त्यानं माझ्या तोंडात शेर घालावं आणि माझ्याच बायकोनं माझ्या समोर त्याची स्तुती करावी. तिथे काही आधी कोण बोलणं झालं आपलं कृष्णाशी? मी कशाला बोलतोय त्याच्याशी? पण मला मोठं नवल वाटतं त्या थेरड्या पंचांचं. त्यांनी देखील त्या चिमुरड्या पोरापुढे माना वाचवाव्या. काय, पंचांनी सुद्धा माना वाकवल्या? आपल्याला सुद्धा त्रागा करावा लागला ना?
यावरून तरी त्याच्यात काही विशेष आहे असं नाही वाटत आपल्याला. मुळीच नाही. मला तर अजून त्याच्यात विशेष असं काहीच दिसत नाही. आपण रागावू नये. आपण त्याच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहता. परमेश्वराला जसा पाहावा तसा तो दिसतो. आपण आपली दृष्टी बदला. बस कर तुझा वेदांत. एक राखी पोरटा आणि तो म्हणे परमेश्वर. मी अजून तुमच्यासारखा मूर्ख नाही झालो त्याला परमेश्वर म्हणायला. हसतेस काय? आपल्या गाडी दुसऱ्याच्या दारात बांधायला मागता ना आणि याची झीप कशी झडली नाही. गवळी कसला कसाय आहे तो कसाय. पण आमच्या कृष्णाने त्याची अशी बोबडी वळवली की पंचा पुढे त्याचा तोंड खेटरानं मला सारखं झालं. अगदी बरोबर. असं व्हायला पाहिजे. कृष्णा आज लय वेळ केलास की रो. हो, तुम्ही वा पुढे. मी माईकडे थोडस खाऊन येतच तुमच्या मागोमाग. हा, माई. अगं माई, मी तुझ्याकडे जेवायला आलोय. आज आई खूप रागवली माझ्यावर. म्हणाली मी आज तुला जेवायलाच घालीत नाही. मी म्हटलं नको घालू. मी माझ्या माईकडे जाऊन जेवेन. वाढ नका माई मला. मी नाही वाढणार. का? मी रागावले तुझ्यावर. माई माझ्यावर रागवले. रागवेल नाही तर काय करेल. तू काल त्यांना किती टाकून बोललास. मग का नाही मला राग येणार तुझा. माई चुकलं का माझं. त्या महागोळ्यांचे प्राण मागत होते. द्यायला पाहिजे होते का ते. माई तू माझ्यावर मुळीच रागवली नाही. खरं ना, खरं ना, खरं ना. कृष्णा, तू कसं रे दुसऱ्याच्या मनात ओळखतो. खरंच माई तुझ्या कृष्णावर तू कधीतरी रागवशील का. हो, रागावेल की. ज्या दिवशी कृष्णाचं कृष्ण पण नाहीच होईल त्या दिवशी रागावेल. कृष्णा, तुझं बोलणं, तुझं वागणं किती किती बरोबर असतं रे. मामा माझ्यावर काल एवढे रागवले पण तू मात्र मुळीच रागवली नाही. किती किती आनंद झाला मला हे ऐकून. माई माझ्यावर सगळं जग रागवलं तरी चालेल पण माझ्या माईनं माझ्यावर रागवता का म्हणे. इतकं गोड गोड बोलायला कुठे शिकलास रे. कृष्णा, तुला पाहिलं, तुझं हे असलं बोलणं ऐकलं म्हणजे वाटतं कुणाच्याही रागाची पर्वा न करता तुला असा पोटाशी धरावा. माझा कृष्ण जगाला आनंद देण्यासाठीच आला आहे. खरंच आम्ही कसे उतराय हो तुझे. मगापासून नुसतं जेवायला घाल म्हणतोय ते होत नाही आणि म्हणे उतराय कसे हो. खरंच तुला भूक लागली नाही. का रे, जेव की. का तू. मी मी काय. आज तूच भरव मला. तू भरवलंस म्हणजे मी खूप खूप जेवेन. तर अगदी कुकुलं बाळच की नाही भरवायला. बरं बरं, मी भरवते हा माझ्या बाळाला. चंद्र
यमुनेवर सगळ्या गायी चरायला येतात. तिथूनच आपण त्या परस्पर घेऊन जाऊया. अहो, गायी न्यायच्या म्हणणं सोपं आहे, पण तिथं कृष्ण आहे तोपर्यंत एक देखील गाय दाबची हालायची नाही. यू किसन भाकरीच खात बसलाया का डोंगर खात बसलाया? लई कट्टा आला बाबा. किसन नाही म्हणजे काय बी नाही. सारं जण कसे मेल्यावाने पडले. काय रे पेंड्या, तू सांगत होता किसन भाकरी खाऊन येतोय म्हणून. अरे पेंड्या म्हणजे कसला थापाड्या, तुला नाही ठावत. अरे आईच्या पोटात असल्यापासूनच थापा मारते याची. वीज काय वटवटायचा? खरंच त्यानं मला सांगितलं होतं वाईट भाकरी खाऊन क्षण येणार म्हणून. अरे तू नाही तर नाही, मी होतो की किसन. कशाला पाहिजे एवढी पत्रास्तीची? जागा डोळा सारेनी. उघडा आता डोळं. का गबासा उगीच हसू नका त्याला. का नाही किसनात आणि ह्याच्यात काय फरक आहे? हा काय ह्याला नाक, डोळं, कान, तोंड, हात, पाय काय नाही होय? अरे समद हाय, पण एकच नाही बघ. काय डोकं नाही? ते तर हाय, मग पण मोकळच हाय काय त्या डोक्या मध्ये? डोक्यात काय नाही काय? म्हणजे हातात काय बघितलं असं का? चला लवकर, सगळी मुलं त्या तिकडे खेळात दंग आहेत आणि कृष्ण काय अजून आला नाही. तो आला नाही तोपर्यंत आपण जनावर हाकलून देऊया. चला. मागं फिरा, पुढाला तर चांगली मुलं एकेकांची. हा चांगली मोडतोय, कुणाची जाणार नाही तर अगोदर तुझं डोकं पडतोय. कृष्णाची मुरली असती, जनावर कसे झटकन मागे फिरले असते. पेंद्या तू तरी वाजून बघ की एकदा मुरली. काय बी येत नाही. कुठं आहेस रे तू? या वाटला किसना किसना
किसनावर तुझी जरा सुद्धा माया नाही ना? काय पेंद्याच्या किसनावर माया नाही? असं कधी होईल किसना? मग असं खुळ्यासारखं का बडबडतोस मगापासून? अरे तुला नुसता पाहिला नाही तर माझा जीव कसा बेचैन होतो. मग तुझ्या असल्या अभद्र बोलण्यानं माझ्या काळजाला किती घरं पडत असतील याचा तू विचारच करीत नाही. माझ्याबद्दल तुला काहीच वाटत नसेल तर मग मात्र काय काय बोलते असे किसना? तुझ्याबद्दल मला काय बी वाटत नाही. अरे या पेंद्याची छाती फाडून जाण बघ तर तुला किसना दिसल. मारुतीच्या छातीत जसा राम होता तसा या पेंद्याच्या छातीत किसना आहे. किसना तू मला समजा दिसतो या. ह्याच्यात आहेस तू मला समजा दिसतो या. किसनाची माया लई न्यारी, या देवाची माया लई न्यारी, माझ्या किसन्याची माया लई न्यारी. गायाची नाही पुन्हा किसनाची माया लई न्यारी, या देवाची माया लई न्यारी, माझ्या किसन्याची माया लई न्यारी. दावी बहु परी सोंग ढोंग परोपरी, सोंग ढोंग परोपरी, खाली हा ठकडा भारी, खाली हा ठकडा भारी. गायाची नाही पुन्हा किसनाची माया लई न्यारी, या देवाची माया लई न्यारी, माझ्या किसन्याची माया लई न्यारी. यमुनेच्या डोही गोपाळांच्या ठाई दिसे ठाई ठाई, यमुनेच्या डोही गोपाळांच्या ठाई दिसे ठाई ठाई. आबाळाला अंत नाही तकियाची रूप पाही, आबाळाला अंत नाही तकियाची रूप पाही. गायाची नाही पुन्हा किसनाची माया, या देवाची माया, माझ्या किसन्याची माया लई न्यारी. गायाची नाही पुन्हा किसनाची माया, या देवाची माया, माझ्या किसन्याची माया लई न्यारी. पाहिलं का नाही, अखेरीस इतकं करण्यापर्यंत पाळी आली. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे यांनी 500 गाई दिल्या असत्या तर हा प्रसंग आला नसता. आता सारखा त्रास होऊ लागला म्हणजे 500 नाही 1000 गाय आणून बांधते. खरोखर तुमच्या गावचे लोक मूर्ख आहेत. मूर्ख कसले, महामूर्ख म्हणा. तो नंदाचा पोरटा कृष्ण बडबडतो आणि हे आपले नंदी बैलासारखे माना डोलावतात. आता घ्या त्याचं प्रायश्चित, सोसा म्हणावं तर. खरंच काय करावं काही समजेन असं झालं आहे. अहो त्या रस्त्यानं कुणी जाऊच नाही. त्या रस्त्यानं कुणी गेलं नाही म्हणून संकट थोडंच टळतंय. उद्या ते गावात घुसतील. घुसू द्यात. काय करतात घुसून? आम्ही काही मेल्याचं दूध प्यालो नाही. आम्ही बी 2 हात करू, 100 मारू आणि 10 मारू. अहो अशी डोक्यात राग आणून चालायचं नाही. सगळ्या गोष्टी नीट विचारानच केल्या पाहिजे. बसा. विचार करून करून माणूस होतो भित्र. शिवाय असले फार फार विचार करायचे असतात म्हाताऱ्याने. आपल्यासारख्या मुलांचं हे काम नव्हे. आलं मनात की टाकलं करून असं पाहिजे. ही म्हातारी माणसं विचार करीत बसलेत ती खुशाल बसू देत. मी असाच तडक जाऊन विचारतो त्या केशीला,
अरा 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 तुला शेणा म्हणता म्हणता तू लईच भकायला लागलास. काय झालं रे? हे बघ किसना, पोरांनी लई विचार करायचा नाही. कबूल, पण थोडा तरी विचार करा होवा का नाही. बरं मग तू ज्याला विचारा जाणार म्हणतो तो किशी का फिशी कोण हाय? हाय कोण तो? कंस राजाचा सेनापती, सेनापती. बरोबर. आणि त्या सेनापतीला विचाराया आमचा राजा जाणार होय? बरोबर बरोबर. त्याचं सेनेवानी बोलले सा. अरे किसना, तुझा सेनापती काय मेला होय? तू स्वतः त्याच्याकडे जाया. माझा सेनापती? कोण रे? यो कोण तुझ्या मरो उभा आहे? बोल की कोण हाय? असा जातो आयटी आणि चांगलं कान उघडून विचारतो त्याला. काय विचारशील त्याला? त्याला म्हणन, अरे गाडवीच्या लेका आमच्या हातीत येऊनच्या नामाच नाही सतावते असोय. पेंड्या, उगीच असलं वेडं वाकडं काहीतरी बडबडशील आणि एक पाय धडकाय तोही मोडून घेशील. योच बघ तू म्हाताऱ्याहून विचार केला. तुला काय माझ्या धडक्या पायचीच काळजी आहे नव? यो असतात ते असतात तुझ्याकडे परत आणला म्हणजे झाले की नाही? चला रे, चला चला माझ्या माग. गोकुळचे वीर आम्ही कृष्ण आमचा राजा. कृष्ण आमचा राजा. अहो कृष्ण आमचा राजा. कृष्ण आमचा राजा. गोकुळचे वीर आम्ही कृष्ण आमचा राजा. गोकुळचे वीर आम्ही कृष्ण आमचा राजा. पुष्टपुणी वाघवणी घाली धेनुवर घाला. पुष्टपुणी वाघवणी घाली धेनुवर घाला. सदावनी स्मरामणी वीरमणी कृष्ण बासरी वाला. कृष्ण बासरी वाला. कृष्ण बासरी वाला. घेऊ उडी घेऊ तडी साधू आपुल्या कादा. घेऊ उडी घेऊ तडी साधू आपुल्या कादा. साधू आपुल्या कादा. आपुल्या कादा. आपुल्या कादा. काय हो? तो कंस राजाचा सेनापती कुठं आहे? तू कोण? मी बी माझ्या राजाचा सेनापती आहे. तुझा राजा कोण? आता काय करावं तुम्हाला? तुम्हाला एवढं बी डोस का नाही? अहो माझा राजा कृष्ण. बरं मग तुझं काय काम आहे? हे बघा, उगीच नाही ती वटवट करू नका. तू सेनापती कुठं आहे तो दावा दुगर. त्या तिथे जा. ए, कुठं निघालास? इथे कृष्णाचे सेनापती आले आहेत ना? कुठं आहेत ते? ह्या बघ, चला. नाही नाही महाराज, चला आपल्याला आत बोलवले. या या या. तुम्ही सेनापती होय? काय बी हरकत
ऐकत नाही. अहो राव, आता सांगा की मला कुठेतरी बसाया का मी असंच उभं राहायचं? बसावा आपण. बोला आता. अहो गाडवीच्या लेका. काय? तुम्हास नव त्यासनी. अरे गाडवीच्या लेकांनो, उभा बाय, उभा बाय, उभा. ही आमची शेणा. मी तुम्हाकडे एवढ्या पायी आलो या की तुम्ही आमच्या लोकांनी जो त्रास देतायसा तो बंद तरी करा, नाहीतर तुमची सारी शेणा हातनं घेऊन शान तरी जावा. काय डोक्यात शिरते काय? तुमची सारी शेणा हातनं घेऊन शान जावा असं आमच्या राजानं किसनानं सांगितलं या. होय का? तर मग तुझ्या राजाचं ऐकलंच पाहिजे. पण काय रे, तुझा राजा कसा आहे? कसा कसा? अहो राव, नजर ठरत नाही त्याच्यावर नजर. तिच्या डोळ्याकडे बघितलं म्हणजे मान अशी होती. तो चालायला लागला म्हणजे फिरती नुसती हरकती. तो हसायला लागला म्हणजे साऱ्यांची तोंड कशी फुलावानी उमलत्यात. आणि तो नाचायला लागला म्हणजे सारी लोक त्याच्या संग नाचते ती. आणि ती मुरली वाजवायला लागला म्हणजे तुम्हावनी साप दिकून असं डुलत राहते ती. काय रे, मी साप काय? थांब, चांगली लात मारून कंबरडच मोडतो तुझं. हा तोंडावर आवर तोंड. अशा किती लाता खाल्ली ती म्हणून तोंडात एक एक बाहेर पडती. लात देतो या म्हणून आमच्या लाता कुठे गेले ती होय? हरामखोर काट्या. हे बघ, अशी लहान पोरावानी झोंबी करू नकस. हा, तुला जे काय सांगायचं आहे ते तोंडानं सरळ सांग. ते मी आमच्या राजाला जाऊन सांगन आणि मग काय तुमची आमची लढाई व्हायची असेल ते होऊन दे. कोण आहे रे तिकडं? याला कोणून ठेव. येऊ दे त्याचा राजा आणि नेऊ दे सोडून त्याला. काय अजब कार्टे आहे तो आने. फारच धाडसी बो. अहो, त्या पोराला सोडून नेला देखील त्याने. अहो त्यांनी कसला, त्या कृष्णाचं कारस्थान आहे सगळं. असं काय? तर मग मला त्या कृष्णाला एकदा पाहायलाच पाहिजे. उद्या मी येतोच गोकुळा तुमच्या घरी. बरं. रत्नावानी गाई छान, रत्नावानी गाई छान सोबती या माझ्या सोबती या माझ्या. उडती बागडती, हा उडती बागडती, घुंगती हंबरती, घुंगती हंबरती. रत्नावानी गाई छान सोबती या माझ्या सोबती या माझ्या. ही ढवळी, ही पवळी, ही ढवळी, ही पवळी, गोजीरवाणी, गोजीरवाणी. गोजीरवाणी, गोजीरवाणी, करती आम्हावरती, करती आम्हावरती.
लय निर्मळ फिरती, आहा लय निर्मळ फिरती, हो हो लय निर्मळ फिरती. रत्नावानी गाई छान सोबती या माझ्या सोबती या माझ्या. रत्नावानी गाई छान गाई छान गाई छान, रत्नावानी गाई छान. कोण? केशी महाराज? मी ओळखलंच नाही आपल्याला. किती बेमानून वेषांतर केला आहे आपण. हात चला अगोदर, इथं बोलू नका. माई तू कोण आहे? तू बघितलास काय? कोण? तू अक्षय कंस राजाच्या सेनापतीवानी दिसतोया. तू असताना असल कृष्ण पाहिजे तू आलेला दिसतोया. कृष्णासाठी? पेंग्या, तू आपला जाऊन कृष्णाला सावध राहायला सांग. कसा कोणी कासे ना तो. काय काय चाललंय एवढं? कृष्णा, तू असाच्या असा घरी जा आणि अगदी बाहेर पडू नको. जा. अगं पण का? जरा हळू. हे बघ, आत्ताच यांच्याकडे कोणीतरी आलाय. बहुतेक तो केशीच असावा आणि पेंड्या म्हणतो की तो तुझ्याकरताच आलाय म्हणून. चल, मीच तुला घरी पोचवते आणि सांगते सगळं नंद महाराजांना. तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी घरी येणार नाही, लपूनही बसणार नाही आणि तुला नंद महाराजांना सांगूही देणार नाही. नाही त्यावेळी मी तुझं मुळीच ऐकणार नाही. तू अजून लहान आहेस, तुला यातलं काही समजत नाही. चल माई, तू भिवू नको. ही चालून आलेली सोन्याची संधी आपण गमावता कामा नये. ही सोन्याची संधी? होय, केशी वेषांतर करून आलाय ना. या संधीचा फायदा घेऊन त्याचे कान चांगले उपटता येतील. त्याच्या डोळ्यात चांगलं झणझणीत अंजन घालता येईल. एवढ्यामुळं कदाचित तो शुद्धीवरही येईल. कृष्णा, तुझा भ्रम आहे हा. अरे, ही हाडामासानं दुष्ट असलेली माणसं कितीही प्रयत्न केला तरी शुद्धीवर यायची नाही. याचा अर्थ आपण प्रयत्न करू नये असा मुळीच नाही. केशी दुष्ट असला तरी पराक्रमी आहे. असल्या पराक्रमी माणसांची शक्ती जर चांगल्या कार्याला लागली तर जगाचं केवढं कल्याण होईल. माई, मला एकदा हा प्रयत्न करू देत. तू माझ्याबद्दल अगदी काळजी करू नको आणि यातला एक शब्दही कोणाजवळ बोलू नकोस. पण माझी शपथ आहे तुला. कृष्णा, माई, माझ्यावर तुझा विश्वास आहे ना? पण माई, म्हणून म्हणतो अने, त्या पोट्याला मी एकदा बघितला की नेतो त्याला झुळीत झुळीत माझ्या शिबिराकडे. म्हणजे माझ्या गोकुळातल्या लोकांची मस्ती चांगली जिरेल आणि येथील माझ्या पायावर लोळून घेत. हा, असंच केलं पाहिजे. पण लक्षात ठेवा, तुम्ही इथे एकटेच आहात. तुम्ही कृष्णाला पकडायला इथं आला आहात हे जर गोकुळातल्या लोकांना आणि कृष्णाला समजलं तर मात्र तुमची धडगत नाही. गोकुळातून जिवंत बाहेर पडायची पंचायत पडेल मग तुम्हाला. माझी मी काळजी घेतोच, पण मी केशी आहे कोणालाही समजता कामा नये. कंस महाराजांचा सेनापती असा लपून छपून आलाय असं समजलं तर सगळ्या लोकात माझं हसं होईल. बरं, चला. रस्त्यात भेटेलच कृष्ण तुम्हाला. तुम्ही असे नीट चला. मी येतोच तुमच्या मागोमाग. रे कृष्णा, तुझं नाव कृष्ण? छे, मग माबा कान्या मात्यापा. माबा कान्या मात्यापा. माबा कान्या मात्या. तुम्हासनी झाई जमायचं. माझं नाव लई अवघड ठेवलंय माझ्या आई बापाने. तुम्हासनी किसलं पाहिजे. त्यो बघा चाललाय. अरे हे किसना. कृष्णा, अरे कृष्णा, तुला भेटायला आलोय मी. किती छान दिसतोस तू. लहानपणी तू कसा दुडू पळत होतास, किती बोबडं बोलत होतास. तुला पोटाशी घेतला म्हणजे किती आनंद व्हायचा मला. ये ये रे, तुला पुन्हा एकदा तसाच पोटाशी धड दे मला. ये. आता कसं वाटतं या?
लहानपणी तुला कडेवर घेतला म्हणजे जसं वाटत होतं अगदी तसंच आता सुद्धा वाटतंय. अक्षी तसं वाटतंय. अगदी तसंच वाटतंय. अक्षी तसं. अक्षी. अरे होय रे होय. पण राव मी किसन ना. अरे गुलामा असंच तुम्हाला लहानपणी फसवत होतात. तुला कडेवर घेऊन मी कितीतरी वेळा यमुनेवर गेलोय. चल चल आता तिकडेच जाऊया आपण. अहो मी अक्षी खरं खरं सांगतो या. मी किसन नव्हा. वा आत्ताच तुला त्या मुलानं किसना म्हणून नाही का हाक मारली. अहो त्यानं मला किसना म्हणून हाक मारली. किसना नव्हा. तुम्हाला ऐकाय कमी येतंय जणू. माझं नाव विष्णा आहे. विष्णा. असं असं पण तुझ्यात आणि त्याच्यात किती सारखेपणा आहे रे. बर काय रे इस्ना कृष्ण कुठे आहे. कृष्णा असं उजव्या अंगाला वळून छान जावा. फक्त बसलाय तो धोंड्यावर. बर बर. काय रे कृष्णा तू इथं बसलायस होय. अरे बघतोस का इकडे तिकडे. कृष्णा तुम्ही माझ्या संग बोलताय सवय. हा बोला आता. कृष्णा आता तू किती मोठा झालास रे. आणि मुरली तुम्ही माझ्या संग मोठी झाली नाही. आणि हे नाक ही बी लांब झाले नाही. आणि हे कान. अरे हे पाहुण्यासनी असं फसवतायसा होय. पण पाहुणं तुम्ही कसं फसलासा. किसनं काय असं लंगोटी घालून ते नेमतोय होय. हे पाहुणं आहे की वय. पाहुणं होय. पाहुणे. पाहुणे होय होय. पाहुणं पाहुणं पाहुणं. काय हाच कृष्ण. अरे कितना हकडी आहे. अरे ये पाहुणं तुला भेटाय आल्या ती होय का. अरे यांना इथंच उभं केलं. ओळखलं नाही तुम्हाला कोण आहेत ते. फार मोठे आहेत हे. मोठे होय. वयानं आमच्यापेक्षा किती मोठे आहेत हे दिसत नाही तुम्हाला. पाहिलंच किती घाबरलेत ते. तुम्ही यांना फारच गोंधळून सोडलेलं दिसताय. चला आपण तिथं थोडी विश्रांती घ्या. या. बसा इथं. बसा. अरे जरा केअर तरी करा की इथला. अरे तुम्हाला काही आकला बिकला की नाही. केअर काय असं करायचं काय. नीट करा नीट करा. बसा. बसा रे. हे पहा लहानपणी मला हे कडेवर घेऊन खूप फिरवीत होते होय की नाही. आमच्या गाई बैलांचं शेण काढायला होते हे. आणि एक दिवस अशी गंमत झाली. आमच्या त्या ढवळ्या पाड्यानं यांना घेतलं शिंगावर. आणि मग हे असे घाबरले फार भित्रा आहेत हे होय की नाही. नाही तसा मी भित्रा म्हणजे तसे ते धीटी आहेत. पुन्हा पुढे जायला सांगा. सदा छाती ठोकून तयार. लपून छपून वागायचं असलं काही यांच्या जवळ नाही. खरं खरं अक्षी खरं
लय सूर आहे ती हे. आल्यापासनं ज्याच्या त्याच्या पुढे छाती ठुकून उभं राहतात ती, धरत्या ती एकेकाला आणि बेदडक म्हणते ती त्याला किसणं. तर मग एवढं ठरलं की हे सूर आहे ती. आपण मगापासून काहीच बोलत नाही, फार थकलेले दिसता. अरे जा, यांना थोडं दूध आणून दे. मी अगदी गुंगून गेलोय. दिसतोस किती सुंदर, बोलतोस किती गोड, फार कौतुक वाटते मला तुझं. चल आपण यमुनेच्या तीरावर जाऊ आणि खूप खूप बोलत बसू एखाद्या झाडाखाली. अरे डोकसं बिकसं आहे की नाही? पाहुणे काय देव घरातलं देव आहे ती म्हणून त्यातली 90 थांबवर दूध आणलंयस. मग ते काय राखूस आहे ती वे डेरावट दूध डोसा. अरे आणा, असू दे केवढे, काही असलं तरी ते दूध आहे. एवढ्याच्या दुधानं सुद्धा भुकेलेला जीव शांत होतो. खरंच दूध फारच थोडं आहे की रे. अरे तुझं पाहुणं म्हणून एवढं तरी गाव असलं, दूध आहे कुठं गावात? तो कोण खिशी का फिशी आलाय त्याने नेलं सारं होतं. या केशीनं गोकुळाच्या लोकांना फारच सतावून सोडलाय बुवा. पाहुणे, तुम्ही त्याच रस्त्याने आलात नाही? पाहिलं तुम्ही त्याचं ते शिबिर? हो पाहिलं की. किती मगरूर आणि आडदांड लोक आहेत ते. खरंच पाहुणे, एवढं मोठं सैन्यापासून काय करायचं हो? या सैन्याच्या मदतीनंच राजा आपल्या प्रजेचं पालन करतो आणि आपल्या देशाचंही सामर्थ्य वाढवतो. सामर्थ्य वाढवतो कसलं कमी करतो? ते कसं रे कृष्णा? सैन्याला कान देण्यासाठी राजे लोक लढाया करतात आणि त्या लढाया हजारो लाखो माणसांचे बळी देतात. मग यानं मनुष्यबळ वाढतं की कमी होतं? ज्यावेळी लढाया नसतात त्यावेळी सैन्याला पोचण्यासाठी आमच्या गोकुळासारखी गावं खर्ची पडतात. त्यापेक्षा एवढं मनुष्यबळ भूमातेची सेवा करण्यातलं खर्च केलं तर देशाचं सामर्थ्य 1000 पटीनं वाढेल. कृष्णा, तुझं बोलणं विचार करण्यासारखं आहे. पण कुणाला? तुमच्यासारख्या माणुसकी असलेल्या माणसाला. पाशवी शक्तीनं धुंज झालेल्या राजाला किंवा त्याच्या अधिकाऱ्याला त्याचं काय? आम्ही आमच्या गायी देत नाही म्हटल्याबरोबर त्या उन्मत्त केशीनं आम्हाला अगदी नको नको करून सोडला आहे. जी गाय आपल्या दुधानं मनुष्याला बळ देते, आपल्या संततीनं विश्वाचं वैभव वाढवते, त्याच गायला मेलेल्या कुत्र्यासारखं फरफटत नेऊन सारा पाण्याखेरीज तडफडत मारणाऱ्या या बेरडांना लाठी खाली तुडून तुडून मारावं की नाही तुम्हीच सांगा बरं. याच गायींच्या जीवावर आम्ही गोकुळचं नंदनवन केलं आहे. पण आता तो केशी त्याचं स्मशान करण्यासाठी इथं आला आहे. यमुनेच्या तीरावर आमच्या त्या तेजपुंज गायी पसरल्या म्हणजे तेजस्वी ताऱ्याने भरलेलं आकाशच पृथ्वीवर आला आहे की काय असं दिसतं. मग कृष्णा, चलच तर यमुनेवर. मला पाहू दे एकदा ती शोभा. माय 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 माय, तू बेरड किशीच आहे. किसला त्याची चांगलीच भंबीर उडवली. आता ते चालले ती यमुनेच्या तीरावर. पण पेंग्या, तू मात्र त्यांच्या पाठीवर डोळ्यात तेल घालून राहा. हा चांगली संधी आली आहे. आता नेतो याला पळून माझ्या शिबिराला. ही पाहिलीत आमच्या नंदनवनची शोभा.
तुमची माणुसकी गेली कुठं? ती गेली त्याच्याबरोबर हिंडायला. चला, हो बाजूला. अरे आला तसा गुमान जा. एकाचा झाला झोपाळा, तुझा होईल पाळणा. बरं बरं, कुणाचा होतो पाळणा ते बघतो आता. चला चला, लवकर चला. केशव महाराजांना सोडवायला चला. चला, चला.
कंस महाराजांना हे ताबडतोब कळवलं पाहिजे. गोकुळची आता दुर्धान झाल्याशिवाय राहत नाही. यंदाचा गोवर्धनाचा उत्सव मोठ्या थाटात झाला पाहिजे. गोकुळातील प्रत्येक गाय आणि बैल चांगल्या तऱ्हेनं सजवून सूर्योदयाबरोबर गोवर्धनावर आणा असं सर्वांना सांगा. उद्याचा गोवर्धनाचा उत्सव म्हणजे खरा गोवर्धनाचा उत्सव झाला पाहिजे. कशाचा गोवर्धन आणि कसला उत्सव घेऊन बसला? इकडे गोकुळ उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. म्हणजे असं झालं तरी काय? त्याच्या कार्ट्याला किशी महाराजाला ठार मार. तुम्ही ठार मारलं? तू मी नाही, त्याच्याच कर्मानं तो मेला. बाबा, त्या केशीनं आम्हाला सगळ्यांना धरून नेलं, झाडांना टांगून ठेवलं. त्यानं मला ठार मारण्याचा बेत केला होता. आमची सगळी जनावरे नेऊन त्यानं बांधली. अखेरीस तीच मोकाट सुटली आणि त्यात तो मेला. मग कृष्णाकडे याचा काय दोष? काही नाही ना याच्याकडे दोष. मुलाच्या प्रेमानं आंधळे झालेले तुम्ही आणखीन आता तवा डोक्यावर घेऊ. उद्या कंस महाराज चौचावून येतील आणि गोकुळची झूट हाणून होती, तेव्हा उघडतील तुमचे डोळे. अजून मी सांगतो ते ऐका. आपण सगळे कंस महाराजाकडे जाऊया आणि त्यांची क्षमा मागूया. क्षमा मागूया? काय म्हणू? त्यांनी आमच्या गावाला त्रास द्यावा, आम्हाला वाटेल तसं वागवावं, आमच्यावर जुलूम करावा आणि उलट आमचीच त्यांच्या पार लोळण घ्यावी असला उपदेश नेभ त्यांनी करावा. काय मी नेभा? उद्या कंस महाराजाचा सैन्य गोकुळात शिरेल, तेव्हा तुझ्यासारख्या बडबडे शिवून काय करतात ते बघू. कृष्णा, इतकं झाल्यावर कंस संतापल्याशिवाय खास राहणार नाही. उद्याचा उत्सव कसा पार पडतो याची मला आता भीतीच वाटू लागली आहे. आपण अशी प्रत्येक वेळी त्याच्या संतापाची भीती बाळगू लागलो तर कोणतंच कार्य सफल होणार नाही.
उलट आपला उद्याचा उत्सव मोठ्या थाटानं झाला पाहिजे. करायचा ना बाबा, करायचा ना? कृष्णा, तू लहान आहेस की मोठा? एक एकदा असं बोलतोस की मोठ्या मोठ्याने माना डोलवाव्यात आणि एक एकदा पोरापेक्षाही पोर होतोस. खरंच कृष्णा, तू कोण आहेस रे? मी सांगू कोण आहे तो? नको, मीच सांगतो. नाही मीच सांगते. नको, मीच सांगतो. नाही मीच सांगते. नाही मी. मी. तुम्ही दोघेही नको, मीच सांगतो. सांग. सांग. मी तुमचा मुलगा. आई, तुझाच चकुला तुझाच गे मम मामुनी, तुझाच चकुला तुझाच गे मम मामुनी, गोकुळी राखे गोधना, गोकुळी राखे गोधना, नंद बाळ मी कान्हा, नंद बाळ मी कान्हा, नंद बाळ मी कान्हा, तुझाच चकुला तुझाच गे मम माऊली, यमुना तीरी सारित धेनु, यमुना तीरी सारित धेनु, धरितो हातात अधरी वेणू, अधरी वेणू, झंझण झनननन वाजे खनननन, झंझण झनननन वाजे खनननन, फुलती सकल ब्रजबाला, फुलती सकल ब्रजबाला, फुलती सकल ब्रजबाला, तुझाच चकुला तुझाच गे मम माऊली, गोकुळी राखे गोधना, गोकुळी राखे गोधना, नंद बाळ मी कान्हा, नंद बाळ मी कान्हा, नंद बाळ मी कान्हा, तुझाच चकुला तुझाच गे मम माऊली. कसं झालं हे? केशी महाराज बेसावत असताना गोकुळातल्या लोकांनी त्यांच्या अंगावर जनावर घातले. काय? उद्याच्या उद्या सगळं गोकुळ उद्ध्वस्त करा. गोकुळातला एकही गवळी जिवंत राहता कामा नये. थांबा, चांगले हाल हाल होऊन मेले पाहिजेत ते. ज्यांच्या जीवावर ते इतके माजले आहेत ती सगळी जनावरं इकडे हाकलून आणा. चहूकडून नाकेबंदी करा. गोकुळातला प्रत्येक गवळी अन्न पाण्या वाचून तडफडून तडफडून मेला पाहिजे. भाग्यवती हे कपिला, भाग्यवती हे कपिला, धेनु सजविते मी धेनु सजविते, भाग्यवती हे कपिला, धेनु सजविते मी धेनु सजविते, हास्यमुखी अतिमोहक, हास्यमुखी अतिमोहक, नटलेली नार शोभते, नटलेली नार शोभते, रेखियला मंगलमय तिलक कपाळे, रेखियला मंगलमय तिलक कपाळे, पदी घुंगुर फुल फुल फुल, पदी घुंगुर फुल फुल फुल, नाद काढिते मधुनाद काढिते, भाग्यवती हे कपिला, धेनु सजविते मी धेनु सजविते, पुष्पांच्या घवघवल्या सुंदर माला, पुष्पांच्या घवघवल्या, पुष्पांच्या घवघवल्या सुंदर माला, सुंदर माला, सोन्याची शिंगावर, सोन्याची शिंगावर,
तूही उत्सवात त्याचा कामा आहे. पण मी काही नाही. खबरदार तुझंही पावलात घराबाहेर पडेल तर. आजपर्यंत मी आपलं पुष्कळ ऐकलं, आता मात्र मुळीच ऐकणार नाही. आज जाणार मी. काय झालं? नाही सांगतो पेंद्या, तू सुद्धा उत्सवाला जायचं नाही. मामा, राम राम. पुरा झाली आपली चाकरी. येऊन निघालो मी. पेंद्या ऐकतोस का नाही? हे बघा मामा, मी काय तुमची बाई नवा गुमान ऐकाया. असल्या कामात मी माझ्या बाचं बी ऐकलं नाही, ते तुमचं ऐकतं होय. बरोबर, जास्त बडबड करू नको. हो चालता घराबाहेर. राम राम. येऊन निघालो मी. बाई, बाई, जातो मी. सागरी, सोडलं मी. तुमच्या त्याच्यात नाही का का? जातो माझ्या बाबांना मी ना. जातो ना. बरं झालं सगळी जनावरं एके ठिकाणी मिळाली. खाना करायला काढा ना बाहेर. गाव फुंडाळा. कोकणात एकही जनावर राहता कामा नाही. चला. काय आहे हे? कोणाच्या आज्ञेने ही जनावरं पकडता? कंस महाराजांच्या. हे मला माहित नाही. स्वतःची अक्कल नाही, दुसऱ्याचं ऐकायचं नाही. चांगली खोड मोडली. बरं झालं आपण त्यांच्या नादी नाही लागलो ते, नाहीतर आमची सुद्धा हीच गत झाली असती. हे पहा, आम्ही कंस महाराजाकडे जाऊन येतो. आपण थोडं थांबा. मला तसं करता येणार नाही. मग आम्ही तुम्हाला आमच्या जनावरांना हात लावू देणार नाही. मग आम्हाला याचा उपयोग करण्याची आज्ञा आहे. आमच्या गाई बैला पुढे आम्हाला आमच्या प्राणाचीही पर्वा नाही. सांभाळा सगळ्यांनी आपापली जनावरं. आता हेच आम्ही निर्वाणीचं म्हणून सांगतो. तुम्ही जनावरं दिली नाही तर तुम्हाला मरावं लागेलच. पण त्याच्या आधी तुम्हाला ह्या तुमच्या जनावरांची कत्तल झालेली उघड्या डोळ्यांनी पाहावी लागेल. चला रे, ओढा जनावरांना. थांबा. सोडा जनावरांना. नेऊ द्या त्यांना. त्यांचे प्राण वाचवण्यासाठी आम्हाला त्यांच्या या ताटातुटीचं दुःख सहन केलंच पाहिजे. आजपर्यंत तुम्हीच आमचं रक्षण केलं, आम्हाला बळ दिलं. आम्ही तुमच्या बरोबर आनंदाने खेळलो, नाचलो, बागडलो. तुमच्या सहवासात प्रत्यक्ष आईच्या सुखाचा आम्ही अनुभव घेतला. पण आज आमचे प्राण देऊनही आम्हाला तुमचे जीव वाचवता येत नाही.
कृष्णा, माझा नाईलाज आहे. कंस महाराजांची आज्ञा म्हणजे काय याची कल्पना नाही तुला. शिवाय ते जातीनं जवळ उभे आहेत. थांब कृष्णा, तुझ्यासाठी मी त्यांना विचारण्याचं धाडस करतो. काय झालं? दिली आज्ञा? कृष्णा, महाराजांनी आज्ञा दिली इतकंच नव्हे तर तुमची जनावरं तुम्हाला परत द्यायला सांगितली. आता ती तुमच्याजवळच राहणार. म्हणजे तुम्ही आता ती कधीच नेणार नाही? नाही नाही, कधीच नेणार नाही. आता तुम्ही तुमची जनावरं आणखी तुमचं गोकुळ अगदी सुखानं राहा. करा आजचा उत्सव मोठ्या आनंदानं करा. जगाला झुलवावं कंसानं. महाराजांच्या म्हणण्याचा रोख माझ्या नाही ध्यानात आला. हेच लोक मघाशी रडत होते, तेच आता हसतायत, आनंदानं नाचतायत. पण त्यांना कुठं माहित आहे की आणखी थोड्याच वेळात त्यांच्या या आनंदाचा आणि त्यांच्या गोकुळाचा प्रलयात नाश होणार आहे म्हणून. म्हणजे हे सगळे लोक आनंदानं बेहोश झाले म्हणजे मी माया सोडून प्रलय करणार आहे. आणि हे पहा, तुम्ही मात्र या सगळ्या गोंधळात कृष्णाला ठार मारून टाका.
कृष्णा, आज मी तुला ओळखलं. मला क्षमा कर. कृष्णा